नमस्कार, आपण पाहता लोकराजा बातमी समितीची तर मंडळी आपण आज आलेलो आहोत 14 फेब्रुवारी रोजी माय रिव्हर माय व्हॅलेंटाईन या उपक्रमाला. तर इथं आपण बघताय की हा उपक्रम राबवण्यात येतो वर्षाला मागच्या 6 वर्षापासून. तर हे पाणी हे डायरेक्ट नदीमध्ये सोडलेलं आहे, सांडपाणी इकडं बघा अपार्टमेंटचं. तर आपल्यासोबत इथले स्थानिक आहेत, तर त्यांना विचारा. नमस्कार. नमस्कार. लोकराजा चॅनलला मी हार्दिक शुभेच्छा देतो. आज पुणेकर नागरिक म्हणून आज आम्ही या पुणे शहरात लहानाचे मोठे झालेलो आहे आणि या पुणे शहरातल्या नदीच्या संदर्भात आम्ही खूप चांगल्या गोष्टी ऐकलेल्या आहेत की ह्या ज्या नदी आहे मुळा आणि मुठा या पुणे शहराचा प्राण होत्या. या नद्यांचं पाणी एवढं स्वच्छ होते की त्या 100 वर्षापूर्वी या नद्यांचं पाणी लोक प्यायची. पण गेल्या अनेक वर्षापासून पुण्याची लोकसंख्या, नागरीकरण या सगळ्या गोष्टी झपाट्याने वाढल्यानंतर आज या नद्यांची फार गटार झाल्याची अवस्था आपण बघतोय. सगळे अनेक संस्था या संदर्भात काम करतात. त्याच माध्यमातून आजचा कार्यक्रम हा माय रिव्हर माय व्हॅलेंटाईन या 14 ऑक्टोबरच्या दिवशी आज या संस्थेने वर्शिप अर्थ या फाउंडेशनने आज पुणे कॉर्पोरेशनच्या सहयोगाने आयोजित केलेला आहे. पण आजच्या भयानक वास्तव आज आपल्याला दिसेल की आज एवढा मोठा इव्हेंट साजरा होत असताना आज गेल्या 6 महिन्यापासून ह्या ड्रेनेजचं पाणी असं उघड्यावर या नदीला डायरेक्ट सोडलं गेलेलं आहे. म्हणजे एकीकडं कॉर्पोरेशन असो किंवा ज्या काही संस्था नदीवर काम करतात ते खर्च करतात ते हा असा वायफळ खर्च करत असताना हे आजच्या दिवशी हे पाणी भर म्हणजे उघड्या एवढ्या पद्धतीने तुम्ही बघू शकता की नदीला डायरेक्ट सोडलं गेलेलं आहे. आणि हे इथंच नाही आहे तर ह्या नदीच्या आसपास अशा अनेक प्रकारचे नाले डायरेक्ट नदीला सोडले गेलेले. म्हणजे हे एवढं काम चालू असताना चुकीच्या पद्धतीने कशी काही ही नदी वाचू शकते, सुधरू शकते. प्रशासनाकडनं या गोष्टीवरची दखल घेतली नाही का या गोष्टीची? नाही, आता दखल काय घेतली गेली तुम्ही बघू शकता. नाही आहे काय चालू आहे काय नाही. आता प्रशासन, आता नवल किशोर राम आयुक्त येणारे, मी त्यांची वाट बघतोय. ते जर आले तर आम्ही या ठेकेदारावर कारवाई करायला सांगणार आहे. पण ह्या गोष्टी नागरिक म्हणून प्रत्येकाने तुम्हाला लक्षात आणून द्यायची काय गरज आहे. आज तुमच्या प्रशासनानं होल्ड नाही आहे का की गेले 6 महिन्यापासून पाणी या नदीला सोडलं जाते. तर बघू, आता आम्ही आयुक्तांची वाट बघतोय. ते आले, प्रशासन म्हणते की नदी आम्ही स्वच्छ करू हे करू, आणि हे आपण बघतोय की पाणी सोडलं जातं. तुम्ही बघता, हे तुम्ही लाईव्ह बघू शकता की कशा पद्धतीने घाण पाणी, आपल्याला वास येतोय त्या पाण्याचा, आणि हे पाणी अशा पद्धतीने नदीत सोडले जाते. मग ही नदी कशी सुधारायची? आणि अशी वरवरची मलमपट्टी आणि असे इव्हेंटचे कार्यक्रम घेऊन खरंच नदी सुधारणार आहे का? तर आमचं पुणे महानगरपालिकेला आव्हान आहे की खरंच तुमची मानसिकता आहे का नाही. तुमची मानसिकता असेल तर खरंच तुम्ही त्या पद्धतीने काम करा. अनेक लोक याच्यावर काम करायला तयार आहे. स्वतः जलतज्ञ राजेंद्र सिंह यांनी पुणे महानगरपालिकेला एक खूप मोठा चांगला अहवाल दिलेला आहे, ज्याच्यावर काम केलं खरंच ही नदी सुधारू शकते. पण या मानसिकता ह्या लोकांची, शासकीय अधिकाऱ्यांची, पुणे महानगरपालिकेची मानसिकता नाही आहे. कदाचित आता 7 वर्षानंतर पुणे शहराला नवीन महापौर मिळालेले आहे. तर बघू, खरंच BJP गव्हर्नमेंट नदी सुधारच्या नावाखाली जे हजारो कोटीचं काम करते. तुम्ही बघताल काय चाललेलं आहे काम. नदी काठाला तुम्ही वॉकिंग वेज बनवून आणि नदीकाठचा सुधारून तुमच्या नद्या सुधारणार नाही. नद्या सुधारायच्या असेल तर आपल्याला खरंच योग्य काम करावं लागेल. नद्यांच्या आतमधला गाळ काढणे, हे ड्रेनेज लाईन जे ते सगळे बंद करणं, आणि अनेक असे उपाय त्यांनी सुचवलेले ऑलरेडी. जे लोक ह्याच्यामध्ये तज्ज्ञ आहे, अनेक लोक पुण्यातली काम करतात. हे सारंग यादवडकरसुद्धा ह्याच्यावर काम करतात. त्यांनीसुद्धा खूप मोठा अहवाल दिलेला आहे. तर ही लोक एवढी काम करत असताना त्यांच्या दिलेल्या सूचनांचं पालन न करता हे असे इव्हेंट साजरे करून काही नदी सुधारणा होणार नाही, हे मला बोलायचं. मला काय वाटतं? जे आता सरांनी बोललं त्याबद्दल म्हणजे मी पण त्यांच्याशी सहमत आहे. जे सिवेज ट्रीटमेंट प्लांट्स आहेत ते उभे राहिले पाहिजेत. नदीचं जिथं उगम आहे तिथून जे पाणी पुढं जिथं घाण होतं आहे ते पॉईंट्स नोटीस केले पाहिजेत. त्या पॉईंटवरती काहीतरी सुधारणा झाल्या पाहिजेत. आणि हे जे असे गटारी डायरेक्टली नदीला जातात त्या गटारी थांबवल्या पाहिजेत. या गोष्टीतूनच नदीची स्वच्छता शक्य आहे. हे अशा इव्हेंट्समुळं काही साध्य होईल असं तर काही दिसत नाही. धन्यवाद.